त्यातले अध्यक्ष होता. न्यूज काय आपल्याला बनवलं होतं. माननीय संस्थापक अध्यक्ष भीम आर्मी एकता मिशनचे खासदार माननीय चंद्रशेखरजी आझाद साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या 17 जिल्हा भीम आर्मी एकता मिशन संघटनेच्या आज संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय वाघमारे साहेब कराड यांच्या आदेशानुसार आज ऐकणा तालुका व शहर कार्यकारिणी पदांची निवड करण्यात आली. यामध्ये ऐकणा महिला आघाडीची निवड करण्यात आली, शहरा तालुक्याची निवड करण्यात आली, असे विविध पदांचं आज ऐकणा वाटप करण्यात आलेलं आहे. भीम आर्मी एकता मिशन या संघटनेचे उद्दिष्ट असं आहे, ध्येय असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ चालवली, ज्या चळवळीमध्ये त्यांनी अख्ख्या ऐकणा उभ्या जगाला जो ऐकणा न्याय देण्यासाठी लढा दिला, त्या चळवळीच्या त्या विचाराच्या माध्यमातून माननीय चंद्रशेखर आझाद साहेब चाललेले आहेत आणि त्यांचे विचार त्या विचाराच्या डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारासरणीशी ही ऐकणा भीम आर्मी एकता मिशन चाललेली आहे. आणि भीम आर्मी एकता मिशनचा उद्देश आहे दलितावर होणारा अन्याय अत्याचार हा दूर झाला पाहिजे, महिलावर होणारे अत्याचार अन्याय दूर झाले पाहिजे, सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे, दलितांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, महिलांना चांगली वागणूक वगैरे मिळाली पाहिजे, जे ऐकणा दलितांच्यावर जे गुन्हे खोटे दाखल होतात ते झाले नाही पाहिजेत. अशा प्रकारे ह्या विरोधात हे आमची भीम आर्मी एकता मिशन संघटना उभी राहिलेली असून या भीम आर्मी एकता संघटनेचे आमचं हे कार्य आहे आणि हे कार्य आम्ही असंच चालू जोमानं ठेवणार आहोत. आणि त्याप्रमाणे आम्ही ह्या निवडी आणि समाज एकत्रित करण्यासाठी आंबेडकरांच्या ऐकणा ध्येय धोरण उद्दिष्ट चळवळ आणि विचारसरणीशी चालणारी ही भीम आर्मी संघटना आहे आणि त्याचे विचारसरणीशी आम्ही चालू. साहेब बोलले त्या सर्व पदाधिकाऱ्यांना भीम आर्मी पक्षाच्या वतीनं व मी जिल्हा उपाध्यक्ष भरत गाडे यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा. सातारा तालुका अध्यक्ष आज नवीन पदनियुक्ती झाल्याबद्दल त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जिल्हा शहरावरची तालुक्यात शहरावरची केलेली हार्दिक शुभेच्छा त्यांना.